पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। माजी राष्ट्रपती तथा शिक्षण तज्ञ आदर्श शिक्षक डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ गीता सादुल यांच्या प्रेरणेने व महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळकृष्ण गोटी पामुल यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला। कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आली। सौ विमल नामपल्ली, कुमार सोलनकर, चंद्रकांत करपे या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले। शिक्षक हे विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक असून त्यांच्या प्रेरणेतूनच समाजाचा विकास होतो। शिक्षकांचे महत्त्व व समाजास असलेली त्यांची गरज याविषयी माहिती दिली। सर्वपल्ली राधाकृष्णन इतके आदर्श होते, तुम्हाला माहित असेल की नाही, त्यांनी जेव्हा रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले, त्यांना स्टेशन पर्यंत घेऊन जाण्यासाठी आधी घोडागाडी असायचं टांगा, त्या घोड्याला काढून विद्यार्थ्यांनी स्वतःला सरांना स्टेशन पर्यंत घेऊन गेले। साधे शिक्षक हे आपल्या आचरणातून एवढं काही तत्व म्हणजे फिलॉसॉफीचे होते, ते लेक्चरर कॉलेजला शिकवत होते सर। मग इतके आदर्श होते की भारताच्या इतिहासात लक्षात ठेवा, एक शिक्षक उपराष्ट्रपती पदापर्यंत गेलेले। विचार करा बघू, म्हणजे त्यांनी एवढं विद्यार्थ्यांना घडवले म्हटलं तर तुम्ही आता म्हणू नका की मॅडम तुम्ही सांगितल्यावर आम्ही तयार होत नाही, आम्ही पण घडवतो। तेव्हाचे विद्यार्थी कसे होते, शिक्षक म्हटलं तर आपलं सर्वस्व गुरुच्या चरणी आपलं तन मन धन ते अर्पण करत होते। तुम्हाला राजे महाराजांचं पण माहित असेल की राजवाड्यात असलेले राजकुमार सुद्धा त्यांच्या किशोर वयामध्ये ते गुरुकडे जाऊन राहायचे, आश्रमात राहायचे, बरोबर आहे का? राजवाडा आणि आश्रम कम्पेअर करा, विचार करा। त्या ठिकाणी कंदमुळं फळं खाऊन जगायचे। इथं आलेले प्रत्येक शिक्षक तुमच्यासाठी धडपडत असतात। सो आज शिक्षक दिनासाठी मी सगळ्यांकडून एक अपेक्षा करते की तुम्ही सगळेजण जे काही शिक्षक तुम्हाला सांगतात तुम्ही त्याचा अवलंब करा, त्याचं पालन करा। ही गोष्ट तुमच्यासाठीच आवश्यक आहे। नंदिनी भोसले व इतर विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले। तसेच काही विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त करून शिक्षकांविषयीचा आदर व्यक्त केला। शब्दांचा अर्थ सांगितला, कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला, कधी प्रेमाने तर कधी रागावून जीवनाचा मार्ग दाखवला। ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंडता जळतो, ज्ञानाचा प्रकाश देण्या दिवा अखंडता जळतो। जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच होतो, जीवनाचा अर्थ खरा शिक्षकांमुळेच होतो। ज्योत पेटवण्यासाठी समयित विवाद, चांदणं पाहण्यासाठी आकाशाचा विराट, ज्योत पेटवण्यासाठी समयित विवाद, चांदणं पाहण्यासाठी आकाशाचा विराट, आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असतील शिक्षकांचे साथ, आणि ध्येय गाठण्यासाठी पाहिजे असतील शिक्षकांचे साथ। आम्ही माती तुम्ही कुंभार हवं तसं घडवा, आम्ही माती तुम्ही कुंभार हवं तसं घडवा, चुकला असता आमचा मार्ग नाव दाखवा। महाविद्यालयाचे उपप्राचार्य बाळकृष्ण गोटी पामुल यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थिनींना शिक्षक दिनाचे महत्त्व सांगून महाविद्यालयातील विविध उपक्रमाविषयी सखोल माहिती सांगितली। विद्यार्थिनींनी शिक्षकांना पेन व फूल देऊन सत्कार केला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा फत्तेपुरे तर आभार प्रदर्शन संजना बिंगी या विद्यार्थिनींनी केले। यावेळी सर्व विद्यार्थिनी, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते।